नमस्कार, आज आपण मुलांच्या 6 टिफिन बॉक्स रेसिपीज करणार आहोत। ह्या रेसिपीज बनवायला सोप्या आहेत, पटकन होणाऱ्या आहेत आणि हेल्दी आहेत। मुलं नक्की आवडीने खातील। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला मग वेळ न घालवता सुरुवात करूया। आधी आपण पनीर सँडविच करूया। हे मी व्हीट ब्रेड घेतला आहे आणि 1 चमचा पिझ्झा सॉस घेतला आहे। तो आता स्प्रेड केला आहे। हे पनीरचा 1 स्लाइस घेतला आहे। भोपळी मिरचीचे 2 स्लाइस मी ठेवत आहे आणि गाजर किसून घेतला आहे, ते थोडंसं ठेवलं आहे। त्यावर थोडीशी काळी मिरी पावडर स्प्रिंकल करूया, थोडंसं मीठ स्प्रिंकल करूया आणि दुसरा ब्रेड त्यावर ठेवूया आणि प्रेस करूया। आणि मी हे पॅन वर भाजणार आहे। तुम्ही सँडविच मेकर मध्येही ठेवू शकता। हे बटर थोडंसं घेतलं आहे आणि दोन्ही बाजू आता आपल्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत भाजायचे आहेत। आणि हे पनीर सँडविच रेडी झाला आहे। कट करूया। लगेच होतं हे बघा आणि छानही लागतं, हेल्दी आहे। आता आपण कोथिंबीर पराठा करूया। हे मी अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा जिरा पावडर, पाव चमचा धना पावडर, थोडासा गरम मसाला पाव चमचा आणि चवीप्रमाणे मीठ घेतला आहे। हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून एकदम मऊ पीठ मळून घेऊया। थोडंसं तेल घालत आहे आणि चांगलं पीठ मऊ होईपर्यंत मळून घेऊया। लगेचच आपल्याला बनवायचे आहेत पराठे। हे मी 2 पराठ्यांचं माप घेतलं आहे। बॉल साइज पीठ घेतलं आहे आणि आता आपण जाडसर पराठा लाटूया। हा बघा, हा पराठा झाला आहे। आता आपण भाजूया। मीडियम गॅस, मीडियम फ्लेम वर ठेवा। तूप लावत आहे मी। तुम्ही बटर किंवा तेलही लावू शकता। दोन्ही बाजूंना मी तूप लावून घेत आहे आणि आता छान भाजून घेऊया दोन्ही बाजू। तुम्ही यामध्ये मेथी किंवा दुसऱ्या भाज्याही टाकून हे पराठे बनवू शकता। आता आपण आलू बेसन चिला बनवूया। हा मी 1 बटाटा कच्चा घेतला आहे आणि तो किसून घेऊया आपण। आता ह्याचा जो किस आहे तो थोडं पाणी घेतलं आहे, त्यामध्ये ठेवून देऊया 5-1 मिनिटं। त्याचं स्टार्च निघून जाईल। अर्धा वाटी मी बेसन घेतलं आहे, पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। थोडं मिक्स करून घेऊया। पाणी टाकून थोडंसं पेस्ट बनवून घेऊया, जेणेकरून त्याच्या गाठी नाही राहणार त्यामध्ये, म्हणून मी आधी हे मिक्स करून घेतलं आहे। हे झालं आहे। आता यामध्ये जो आपण किस ठेवलेला बाजूला तो चांगला पिळून घेऊया आणि घालूया त्यामध्ये। थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे सेंदव मीठ घातलं आहे। आता हे छान मिक्स करूया। आपल्याला बेसनचा पोळा आपण करतो तशीच कन्सिस्टन्सी हवी आहे। थोडंसं मी पाणी घातलं आहे आणि हे थोडंसं पातळ पीठ रेडी झालं आहे। आता आपण छोटे छोटे पोळे घालूया। तेल घेतलं आहे मी। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवा किंवा स्लो फ्लेमवर। आता हे मी गोल असे छोटे छोटे पोळे बनवत आहे। चांगले जेवढे पातळ पसरवता येतील तेवढे पातळ पसरवायचे आहेत आपल्याला।
बघा, वरच्या बाजूला मी तेल लावून घेत आहे आणि तुम्हाला अजून जर तेल टाकायचं असेल तर टाकायचं आणि दोन्ही बाजू चांगल्या क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला चांगल्या भाजायच्या आहेत। चांगल्या दाबून दाबून भाजा, जेणेकरून ते क्रिस्पी आणि छान आतपर्यंत भाजले जाईल। हे झाले आहेत रेडी। आता आपण ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ करूया। अर्धा वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, थोडंसं मीठ घेतलं आहे। चांगलं मिक्स करूया आणि पाणी घालून पीठ मळून घेऊया। मसाले तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकता, तुम्हाला हवे ते मसाले तुम्ही टाकू शकता। थोडंसं तेल घालूया आणि हे पीठ रेडी झालंय। भाकरीसाठी मळतो तसंच करायचं आहे पीठ आपल्याला। हे मी प्लास्टिकचा पेपर घेतला आहे आणि त्याला तेल लावून घेतला आहे आणि बॉल साइज पीठ घेतला आहे। वरच्या बाजूला थोडं पिठाच्या तेल लावून घेत आहे आणि दुसरा प्लास्टिक पेपर त्यावर ठेवला आहे आणि पसरून घेऊया। थोडंसं जाडसर ठेवायचं आहे, गोल असं पसरून घेऊया। आता त्याला होल करूया, कारण की आतमध्ये पर्यंत ते शिजावं म्हणून होल करूया। लवकर शिजतं आणि आतपर्यंत शिजतं। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवा आणि मी हे तूप लावलं आहे, तुम्ही तेलही लावू शकता। तुपाने मस्त टेस्ट येते। दोन्ही बाजू चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। तुम्ही बटरही लावू शकता। चांगलं प्रेस करून भाजायचं आणि हे थालीपीठ रेडी झालं आहे। बघा, खूप छान लागतं आणि खूप हेल्दी आहे। ज्वारीचं पीठ हेल्दी असतं खूप। हे मी तुकडे करत आहे आणि तुम्ही हे सॉस बरोबर, दही बरोबर, चटणी बरोबर देऊ शकता मुलांना। आता आपण चीज चपाती रॅप बनवूया। ही मी चपाती घेतली आहे, त्यामध्ये मी चीजचा स्लाइस ठेवत आहे, भोपळी मिरचीचे 2 स्लाइस ठेवत आहे, गाजर किसलेलं थोडंसं ठेवत आहे। त्यावर आता काळी मिरी पावडर थोडीशी स्प्रिंकल करूया, चाट मसाला थोडासा स्प्रिंकल करूया आणि सेंदव मीठ थोडंसं स्प्रिंकल करूया आणि आता फोल्ड करूया। चारी बाजू व्यवस्थित फोल्ड करून घ्यायच्या। आता हे आपण भाजूया। मी तूप घेतलं आहे, तुम्ही बटरही घेऊ शकता आणि आता हे मीडियम फ्लेमवर आपण छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया। दोन्ही बाजू छान भाजून घ्यायच्या। तुम्ही बटर लावलं तरी चालेल, तूप हेल्दी असतं म्हणून मी जास्त तूप लावत आहे। हे बघा, आता कट करूया आपण आणि हे चीज रोटी रॅप रेडी झाला आहे, मस्त लागतं। आता मटर पनीर राईस करूया आपण। थोडंसं तेल घेतलं आहे, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, एक हिरवी मिरची घेतली आहे, थोडंसं परतून घेऊया। एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। एक चमचा गरम मसाला घेतला आहे आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे, थोडंसं परतून घेऊया। हे मी पाव वाटी मटार घेतले आहेत, ते आता थोडेसे परतून घेऊया।
आणि थोडंसं पनीर घेतले आहे, छोटे छोटे तुकडे केले आहेत त्याचे, आणि तेही आता परतून घेऊया आणि झाकण मारून 5-1 मिनिटं शिजवूया। 5 मिनिटं झाले आहेत। आता यामध्ये मी शिजवलेला राईस आहे तो मोकळा करून घेतला आहे आणि त्यात घालूया आता आणि चांगला परतून घेऊया। चवीप्रमाणे मी मीठ घालत आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया। आणि हा मटर पनीर राईस रेडी झाला आहे। नक्की करून बघा। सगळ्या रेसिपीज बनवायला खूप सोप्या आहेत आणि खायलाही खूप छान लागतात। मुलं नक्की आवडीने खातील आणि पटकन होणारे आहेत। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर फोनच्या उजव्या बाजूला लाल कलरचं सबस्क्राईब बटन आहे, तसंच बेल आयकन आहे, प्रेस करायला विसरू नका। तसंच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हमध्ये शेअर करायलाही विसरू नका। नवीन व्हिडिओ येईपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। बाय, थँक यू।